जागतिक महिला दिन 8 मार्च को जो सेलिब्रेट होता है, वैसे ही वहाँ पर काफ़ी बहुत सारे जो महिला है जो यहाँ पर आई हुई है यहाँ पर, तो हम लोग इनसे बात करते हैं। मॅडम, आज जागतिक महिला दिवस आहे, आपण प्रत्येक वेळेस आपण कुठेतरी इव्हेंट महिलांच्या सुरक्षेसाठी आपण सर्वप्रथम तर मी निलेश सरांचे मनपूर्वक स्वागत करते की त्यांनी आम्हाला यावर्षी आमचं इथे महिला दिवसाचं दुसरं वर्ष आहे. त्यांनी आम्हाला यावर्षीसुद्धा त्यांच्या महिलांच्या सेवेत म्हणजे महिलांचा सेवेत हे करण्याचा आम्हाला हे दिलं सन्मान दिला आहे. त्याच्यासाठी मी निलेश दादांचे मनपूर्वक आभार मानते आणि आमचे टीम ओनर ब्लॅक बाउन्सर्स टीमच्या तिन्ही ओनर्सचे मनपूर्वक आभार करते की त्यांनी आम्हाला इथे पाठवून आम्हाला महिला दिन एन्जॉय करायला पण आणि आमचं कर्तव्य पण पार पाडायला हे केलं. त्याच्यासाठी मी त्यांचे फार फार धन्यवाद करते. थँक्यू. मॅडम, तुम्ही काय सांगणार आज महिला दिवस निमित्त तुम्ही इथे आलेले आहेत, काय सहसा तर महिलांसाठी कोणी असा वेळ काढू शकत नाही, पण हा महिला दिनानिमित्त आपण म्हणजे सर्व गोळा होतो आणि स्वतः निमित्त थोडासा वेळ काढू शकतो. आज महिला दिनाचा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि आपण प्रत्येक महिलांसाठी तत्पर राहतात त्यांच्या सुरक्षेसाठी. आज तुम्हाला कसा अनुभव आला आणि काय सांगा? नेहमी तर महिला चूल आणि मूल याच्यामध्येच गुंतली असते, पण चूल आणि मूल याच्या पलीकडेही महिलांचं एक दुसरं म्हणजे आयुष्य म्हटलं तरी चालेल की आपण त्यांच्या सेवेसाठी म्हणा की त्यांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहोत. हे आम्हाला एक भाग्याचा क्षण मिळाला आहे, याच्यासाठी मला खूप आनंद होते आणि मी आज महिला दिन साजरा करून आणि आपलं कर्तव्य आणि आपली ड्युटी या दोन्ही गोष्टी पार पाडते याचा मला खूप अभिमान वाटत आहे. तर आपण बघितले जागतिक महिला दिनानिमित्त इथे म्हणजे बाउन्सर आलेले होते आणि त्यांनी आपला अनुभव सांगितला. त्यांनी सांगितलेलं आहे की महिला फक्त आणि खऱ्या अर्थाने यांना आज इथे एन्जॉय करायला मिळालं. त्यांचं कामही झालेलं आहे आणि एन्जॉय झालेलं आहे. तर तसेच तुम्ही बघत राहा न्यूज इंडिया 24